महाडमधील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचा संकल्प नामदार भरतजी गोगावले यांनी 55 कोटी रुपये मंजूर करून पूर्ण केलाय। मानवी मूलभूत हक्क प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 साली या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। हेच ते चौदार तळ या वर्षी 99 वर्षे पूर्ण होत आहे। याचेच औचित्य साधून पुढल्या वर्षी चौदार तळ्या सत्याग्रह दिनाला 100 वर्षे पूर्ण होत असून चौदार तळ्याचे पाणी दूषित झाले असून ते पिण्यायोग्य नाही। यामुळे आंबेडकरी जनतेला हे पाणी पिण्यायोग्य व्हावे यासाठी महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले साहेब यासाठी फार मोठे प्रयत्न केले। आम्ही सर्व आंबेडकरी यांचे साक्षीदार आहोत असे प्रतिपादन महाडचे समाजसेवक महेंद्र शिर्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। त्यांनी पुढे सांगितले की नामदार भरतजी गोगावले यांनी शपथ घेतल्यानंतर अधिवेशनानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 55 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या चौदार तळ्याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे, त्यासाठी नामदार भरतजी गोगावले आणि खूप प्रयत्न केल्याने सर्व आंबेडकरी यांनी धन्यवाद व्यक्त करीत आहे असल्याचंही सांगितलंय। या चौदार तळ्याचे भूमिपूजन 20 मार्च 2026 रोजी करण्याचे त्यांनी सांगितलंय। महाडमधील राष्ट्र स्मारक, माता रमाई बुद्ध विहार, छत्रपती शाहू महाराज स्मारक व महाड तालुक्यातील इतर सर्व रस्ते व सर्वांचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प नामदार भरतजी गोगावले यांनी केला असल्याचंही सांगितलंय। 288 मधील आमदार भरतजी गोगावले हे एक असे भाग्यवान आमदार आहेत असे महेंद्र शिर्के यांनी नमूद केलंय। मानवी मूलभूत हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी याच चौदार तळ्यावर केला आणि त्या घटनेला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत। पुढच्या वर्षी 100वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हे औचित्य साधून चौदार तळ्याचं जे पाणी पिण्यायोग्य नाही ते थोडंसं दूषित झालेलं आहे, ते पाणी त्याच्यावरती ओझोनायझेशन ट्रीटमेंट करून आंबेडकरी अनुयायांना पिण्यायोग्य कसं होईल यासाठी या महाड पोलादपूर माणगावचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते आतापर्यंत फार मोठे प्रयत्न केलेले, त्याचे साक्षीदार आम्ही सर्व मंडळी आहोत। शपथविधी मला वाटतं डिसेंबरमध्ये झाला, 15-16 डिसेंबरला, आणि अधिवेशन नागपूर ठिकाणी झाल्यानंतर पहिली मीटिंग जर कोणत्या विषयावर लावली असेल तर सन्माननीय भरतजी गोगावले साहेबांनी पहिली मीटिंग सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेबांच्या दालनामध्ये चौदार तळ्याच्या विषयी लावली गेली। या चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य झालं पाहिजे, त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे, आमच्या येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी हे पाणी घरी घेऊन गेलं पाहिजे, हा एवढा मानस डोक्यात ठेवून त्यांनी काम केलं। अनेक वेळा सामाजिक न्यायमंत्र्यांच्या दालनामध्ये मिटिंगी झाल्या आणि त्याचं फलित म्हणजे या ठिकाणी 18 फेब्रुवारी 2026 ला हा जी आर महाराष्ट्र शासनाने पारित केला की या चौदार तळ्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आणि इतर सुशोभीकरणासाठी 55 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। आपल्याला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आनंदराव पवार आणि शिंदे सेनेचे अजितराव पवार, त्याचप्रमाणे आमचे शिंदे सेनेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सन्माननीय भरतजी गोगावले साहेबांनी या महाडच्या चौदार तळ्याचा आणि संपूर्ण क्रांतीभूमीचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे। येणाऱ्या परदेशातल्या पर्यटकाला, अभ्यासकाला इथून काहीतरी घेऊन जाता आला पाहिजे, यासाठीचा फार मोठा संकल्प सोडलेला आहे आणि या सर्व कामांचं भूमिपूजन हे येणाऱ्या 20 मार्चच्या दिवशी करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते नक्की होईल। आम्ही सर्व आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी जनता आदरणीय भरतजी गोगावले साहेबांना, त्याचप्रमाणे शिरसाट साहेबांना, त्याचप्रमाणे या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब या सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ आणि आणखीन पुढे जाऊन भरतजी गोगावले साहेबांचा असा मानस आहे की महाडमधले जी काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत, बाबासाहेबांच्या नावाने ज्या काही इमारती आहेत त्यांचा जीर्णोद्धार करायचा मानस आहे। त्यामध्ये राष्ट्रीय स्मारक आहे, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज हॉल आहे, सवातकर बोर्डिंग आहे, रमाबाई आंबेडकर विहार आहे आणि ह्या महाड शहरातले सर्व रस्ते चकाचक कसे होतील आणि या शहराचं ऐतिहासिक नाव या ठिकाणी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे। आमचे आमदार साहेब नेहमी बोलत असतात की मी भाग्यवान आमदार आहे, 288 मधला मी एकमेव भाग्यवान आमदार आहे की माझ्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी येते, माझ्या मतदारसंघामध्ये चौदार तळे येतं, माझ्या मतदारसंघामध्ये तानाजी मालुसरे साहेब सुभेदारांची गाव आहे, त्यांची समाधी आहे। मग त्यामुळे
आदरणीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब नेहमी सभागृहामध्ये हे सांगत असतात आणि त्याप्रमाणे ते करतही आहेत आणि त्यामुळे संपूर्ण विश्वास आमचा त्यांच्यावरती आहे आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देऊ की त्यांनी ही जे काही स्वप्न उराशी बाळगलेले आहेत हे सुशोभीकरणाची ती पूर्ण होत आणि संपूर्ण समाज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधान भवनामध्ये बोलत असताना अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये बोलत असताना त्या ठिकाणी विकास निधी दिला जाईल या ठिकाणी या कार्यक्रमासाठी असं बोललं. मात्र कुठेतरी सोशल मीडियावरती तटकरे साहेबांची एक पोस्ट मिळते आणि त्याच्या ठिकाणी ते श्रेय पूर्ण ते घेतल्याचं दिसत आहे. कसं बघताय? सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे अर्थ खातं देखील आहे आणि आपण जर कालचा बजेट पाहिला तर तो सर्वसामान्य लोकांच्या विचाराचा त्यांना प्राधान्य देणारं बजेट आहे आणि त्यामुळे या चौदार तळ्याच्या कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू नये यासाठी त्यांनी बजेटमध्येच तरतूद केलेली आहे आणि आपण जर बजेट वाचला तर आपल्याला ते लक्षात येईल. एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.